विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ई स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. संकलित मूल्यमापन 2 अर्थात पॅट अंतर्गत संपूर्ण राज्यभरामध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित माध्यम मराठी ही प्रश्नपत्रिका नमुना स्वरूपामध्ये कशी असेल आणि संभाव्य प्रश्न कोणत्या प्रकारचे येऊ शकतात याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, समोरच्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यावी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेऊया. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हा तोंडी आणि प्रात्यक्षिकवर आधारलेला असेल. त्यासाठी एकूण 10 गुणांची तरतूद केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 पासून प्रत्यक्ष आपल्याला लेखी चाचणी सोडवायची आहे. एकूण 60 गुणांचा हा पेपर असेल. त्यामध्ये 10 गुण हे तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असणार आहेत. चला तर आपण लेखी चाचणीमधील प्रश्न कसे सोडवायचे आणि अचूक गुण कसे मिळवायचे हे आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लेखी चाचणी सूचना दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा. बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीमध्ये लिहा. या 2 सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. प्रश्न 3 मध्ये पहा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण गुण आहेत 10. आकडा संख्या अक्षरात लिहा. दिलेली संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. सर्वप्रथम ती संख्या किती अंकी आहे त्यानुसार आपण स्थान ठरवायचे आहे. दिलेली संख्या 6 अंकी आहे, याचा अर्थ त्या संख्येचे स्थान सुरुवातीचे हे लक्ष किंवा लाख आहे. तर ही संख्या तयार होईल 8 लाख. पुढचा अंक आहे 72,540. या पद्धतीने आकडा संख्या अंकात लिहा. दिलेली संख्या आपल्याला अक्षरात दिलेली आहे, ते आपल्याला चौकटीमध्ये अंकात लिहायचे. 5,27,252. या ठिकाणी लक्ष आहे 5 लक्ष, म्हणजे ही सुद्धा 6 अंकी संख्या आहे. 5,27,252 या पद्धतीने. आकडा पहा, संख्या विस्तारित रूपातल्या. दिलेली संख्या आपल्याला विस्तारित रूपात म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायची आहे. पहिला जो अंक आहे 7 आणि त्याच्या पुढे जेवढे संख्या आहेत ते शून्य मांडून आपण मांडणी करून घ्यायची. तर पहिली संख्या होईल 7 लाख अधिक 30,000 अधिक 4 आहे 4,000 अधिक हा 4 ची स्थानिक किंमत आहे 400, 8 ची स्थानिक किंमत 80 आणि एकक स्थानी 2. या पद्धतीने दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे. आकडा बेरीज करा. दिलेल्या अंकांची आपण एकक स्थानाकडून सुरुवातीला बेरीज करूया. 7 अधिक 7 14. चला 1. 7 अधिक 6 अधिक 1. आकडा बेरीज करा. 7 अधिक 7 14. चला 1. 6 अधिक 1 7 अधिक 1 8. 9 अधिक 2 11. चला 1. 8 अधिक 5 13 आणि 1 14. चला 1. 4 आणि 1 5. उत्तर आलेला आहे 54,184. ही आकडा वजाबाकी करा. 9 मधून 8 गेला, 1 राहिला. 7 3 मधून 7 जात नाही, इथून आपण हातचा घेतला तर या ठिकाणी 9 झाले आणि या ठिकाणी 13. 13तून 7 गेले, राहिले 6. 9तून 2 गेले 7. 4 मधून 3 गेला 1 आणि 6 मधून 1 गेला 5. तर 51,761 ही आपली वजाबाकी आलेली आहे. त्यानंतर फ आकडा गुणाकार करा.
सुरुवातीला आपण 2 ने गुणून घ्या. बेत्रिक 6, बेशक 12 चाला 1, बेपंचे 10 ने 1 11. त्यानंतर आपल्याला 7 ने गुणायचे. 7 हे दशक स्थानी आहेत, त्यामुळे एक शून्य मांडून ठेवायचा. 7 त्रिक 21 हातच्याले 2, 7 सकून 42 आणि 2 44 हातच्याले 4, 7 5 35, 35 अधिक 4 39. आता यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला गुणाकार मिळून जाईल. 6 अधिक 0 6, 2 अधिक 1 3, 1 अधिक 4 5, 9 ने 1 10 चाला 1. तर उत्तर आलेलं आहे 40,536 या पद्धतीने. त्यानंतर ग आकडा पहा, भागाकार करा. आपल्याला संख्या दिलेली आहे 4509 भागिले 14, म्हणजे आपल्याला भाज्य दिलेलं आहे 4509 आणि भाजक आहे 14. तर आपल्याला उभी मांडणी करून हा भागाकार करावा लागणार आहे. 14 ने भाग द्यायचा आहे 4509. तर भाग देताना पहिला जो अंक आहे 4, 14 ने शून्याचा भाग द्यावा लागेल. 14 0 0, 4 शिल्लक राहिले, वरचे 5 खाली घेतले, संख्या झाली 45. तर 14च्या पाड्यामध्ये 14 2 28, 14 त्रिक 42, 3 नंबरला 42 आहेत. 45 मधून 42 वजा गेले, राहिले 3, वरचे 3 शून्य खाली आणला, संख्या झाली 30. 14च्या पाड्यामध्ये 30 नाहीत. 14च्या पाड्यात 30च्या जवळची संख्या 14 2 28. पुन्हा वजाबाकी केले, राहिले 2, वरचे 9 खाली आणले, संख्या झाली 29. 14 2 28. तर या ठिकाणी एक बाकी शिल्लक राहिलेली आहे. आपला जो भागाकार आलेला आहे तो या ठिकाणी नोट करायचा आहे. भागाकार बरोबर 322 आणि बाकी आपली शिल्लक राहिलेली आहे 1. या पद्धतीने मांडणी करून भागाकाराचे उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर पहा, आकडा श्रावणीने कार्यक्रमासाठी 870 रुपयास 1 याप्रमाणे 4 भेटवस्तू आणि 1200 रुपयास 1 याप्रमाणे 3 भेटवस्तू खरेदी केल्या, तर तिने एकूण किती खरेदी केलेली? पहा, 3 गुणाचा प्रश्न आहे. 5 खरेदी, आपण एकूण खरेदी काढून घ्या. पहिली खरेदी केलेली आहे 870 रुपयाला 1 याप्रमाणे 4 भेटवस्तू घेतलेल्या आहेत, तर त्याची किंमत किती होती पहा. आता 4 0 0, 4 7 28 हातच्याले 2, 4 8 32 आणि 2 34, 3480 रुपये ही खरेदी केलेली आहे. त्यानंतर 1200 रुपयास 1 याप्रमाणे 3 भेटवस्तू खरेदी केलेल्या आहेत. हा गुणाकार केल्यानंतर 12 36, 3600 या 2 खरेदी केलेल्या आहेत. तर आपल्याला एकूण किती रुपयाची खरेदी केलेली आहे असे विचारलेले आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिली खरेदी जी आहे 3480 अधिक दुसरी खरेदी 3600 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल 7080 रुपये. तर खाली या ठिकाणी नोंद करायचे, श्रावणीने एकूण 7080 रुपयाची खरेदी केली. या पद्धतीने प्रश्न पहिला हा संपलेला आहे. त्यानंतर पहा, लेखी चाचणीवरील प्रश्न दुसरा म्हणजे क्रमांकानुसार. प्रश्न चौथा पहा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण गुण आहेत 6. प्रश्न अ आणि ब साठी सूचना आहे. दिलेल्या माहितीवरून प्रमाण शोधा आणि रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. अ आकडा पाहूया. पेनांची संख्या आणि पेनांची किंमत आपल्याला दिलेली आहे. पहा, पेनांची संख्या आणि पेनांची किंमत, तर यांच्यामध्ये समप्रमाण आहे. आपल्याला माहिती आहे प्रमाणाचे जे 2 प्रकार आहेत, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. तर या ठिकाणी पेनांची संख्या 5 दिलेली आहे, किंमत आहे 40. पेनाची संख्या 2 आहे, किंमत आहे 16. पेनाची संख्या 6, किंमत आहे 48. तर आपल्याला यावरून काय करावं लागलं आहे, समप्रमाणाचे स्थिरांक म्हणजे एका पेनाची किंमत काढावी लागेल. तर आपल्याला किंमत 40 दिलेली आहे. 40ला जर आपण 5 ने भागलं, 5 पेनांची संख्या आहे,
तर 5 ने 40 लागले, उत्तर येते 8, म्हणजे एका पेनाची किंमत आहे 8 रुपये. यावरून पुढचे उदाहरण सुद्धा, 2 पेनाची किंमत 82 16 आणि 6 8 48, म्हणजे यांना प्रत्येकाला 8 ने गुणलेला आहे. 82 16 85 40. तर त्याच पद्धतीने 7 ने 8 ला गुणलं, 7 8 56, म्हणजे चौकटीमध्ये संख्या येणार आहे 56. पेनांची संख्या 7 असताना किंमत असेल 56 रुपये. या पद्धतीने चौकटीमध्ये फक्त 56 असं लिहायचं आहे. समप्रमाणाचं उदाहरण. पुढचा प्रश्न पाहूया. ब आकडा. मजुरांची संख्या आणि एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. तर मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाणाचं उदाहरण सोडवताना त्या संख्यांचा गुणाकार करून स्थिर व्हॅल्यू काढायची. म्हणजे केची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला दिलेल्या मजुरांची संख्या आणि दिवस यांचा गुणाकार करावा लागेल. 6 8 48, म्हणजे स्थिरांक व्हॅल्यू आलेली आहे 48. मजुरांची संख्या वाढल्यानंतर दिवस कमी होतात आणि मजुरांची संख्या कमी केली तर दिवस सुद्धा वाढणार आहेत. पाहिलं 6 8 48 गुणाकार येते 16 48 आणि 24 दुने 48. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी किती चोक 48, म्हणजे 48 ला 4 ने भागलं तर उत्तर आपल्याला मिळून जाईल 12. 12 चोक 48, म्हणजे मजुरांची संख्या 4 असताना ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस असतील 12. या पद्धतीने. का आकडा पहा. शाळेपासून निघालेल्या बसचा वेग ताशी 40 किलोमीटर होता, म्हणून सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास 3 तास लागले. जर बसचा वेग ताशी 30 किलोमीटर असता तर सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास किती तास लागले असते. पहा, सुद्धा प्रमाणावर आधारलेला प्रश्न आहे. पहा, बसचा वेग कमी झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला वेळ जास्त लागणार आहे. तर या ठिकाणी पहा, बसचा वेग आणि लागणारा जो वेळ आहे, बसचा वेग आणि लागणारा वेळ हे व्यस्त प्रमाणात आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे, बसचा वेग जर वाढवला तर आपण लवकर पोहोचू आणि बसचा वेग कमी झाला तर वेळ हा जास्त लागणार आहे. व्यस्त प्रमाणात आहेत, म्हणजे याचा अर्थ 40 किलोमीटर जर स्पीड असेल तर 3 तास लागतात. आता बसचा वेग जर 30 किलोमीटर गेला तर आपल्याला विचारलेला आहे किती तास लागले असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, यांचा आपल्याला समोरासमोरचा गुणाकार करावा लागेल, कारण हे व्यस्त प्रमाणात आहेत. 40 किलोमीटर साठी आपल्याला माहिती आहे 3 तास लागतात, तर 30 किलोमीटर साठी आपण x तास मानूया. हा जर गुणाकार केला 40 त्रिक 120 बरोबर 30 गुणिले x, आणि x ची जर किंमत काढायची असेल तर x बरोबर 120. 30 ने गुणलेला आहे ते छेदामध्ये जातील. 3 ला 0 ला 0 गेला, 3 1 3, 3 चौक 12, x बरोबर 4. याचा अर्थ ताशी वेग जर 30 किलोमीटर असेल तर बसला सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी 4 तास लागतील. या पद्धतीने हे व्यस्त प्रमाणावर आधारलेला प्रश्न आहे. ड आकडा 12 पुस्तकांची किंमत 1872 रुपये आहे, तर 20 पुस्तकांची किंमत किती. हा सुद्धा प्रमाणावर आधारलेला प्रश्न आहे. आपल्याला पुस्तकांची किंमत दिलेली आहे. पुस्तकांची किंमत आणि पुस्तकांची संख्या हे समप्रमाणात आहेत, कारण पुस्तकांची संख्या वाढली तर किंमत वाढणार आहे आणि पुस्तकांची संख्या कमी केली तर किंमत ही कमी होणार आहे. तर याचा अर्थ आपल्याला हा तिरकस गुणाकार करून प्रश्न सोडवावा लागणार आहे. तर 12 पुस्तकांची किंमत आहे 1872, तर 20 पुस्तकांची किंमत बरोबर आपण x मानलं तर यांचा तिरका गुणाकार करूया. तर पहा, 12 गुणिले x बरोबर 1872 गुणिले 20. तर 20 ची किंमत, x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला 12 जे इकडं गुणलेला आहे ते इकडं
छेदामध्ये जातील, म्हणजे x बरोबर 1872 गुणिले 20 छेदामध्ये 12. पायाला 12ला आणि 20ला आपण 2ने भाग दिला तर उत्तर 6 येईल आणि या ठिकाणी 10. 6ने आपण 72ला भागलं, 6 त्रिक 18, पुन्हा 7 आहेत, 6 1 6, पुन्हा 1 राहिला, 6 दुने 12, तर उत्तर 312 आलेलं आहे आणि या ठिकाणी 10 शिल्लक आहे. 312 गुणिले 10 बरोबर 10ने गुणले तर 1 शून्य वाढतं, 3120 रुपये. म्हणजे याचा अर्थ 20 पुस्तकांची किंमत ही 3120 रुपये असेल, असं खाली वाक्यामध्ये लिहायचं आहे. 2 गुणांचा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न सुद्धा हा बँक आणि सरळ व्याज यावर आधारलेला आहे. खाली दिलेले प्रश्न सोडवा. एकूण गुण आहेत 5. आकडा पाहूया. दशादशे 8 दराने 1000 रुपयांचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती? आपल्याला मुद्दल दिलेली आहे 1000, दर आहे 8 आणि कालावधी आहे 1 वर्ष. तर व्याज काढण्यासाठी आपल्याला या तिघांचा गुणाकार करून त्याला 100ने भागावं लागेल, कारण सूत्र जे आहे मदक छेद 100. 100ने 1000ला भागले, 2 शून्य कमी करूया, तर या ठिकाणी 10 शिल्लक राहिले. 8 1 8 आणि 10 8 80, म्हणजे ते सरळ व्याज जे आहे 1 वर्षाचं 80 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. अचूक उत्तराचा योग्य पर्याय आपल्याला चौकटीमध्ये नोंदायचे 3 या ठिकाणी. आकडा पाहूया. तो सुद्धा सरळ व्याजावर आधारलेला आहे. रास बरोबर मुद्दल अधिक अचूक पर्याय निवडायचा आहे. रास म्हणजे अमाऊंट, इंग्रजीमध्ये त्याला अमाऊंट म्हणतात. त्याचं जे सूत्र आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजे व्याज. मुद्दल आणि व्याज एकत्र केले की आपल्याला रास मिळते. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी व्याज. पुढचा प्रश्न बघूया. का आकडा. दशादशे 9 दराने 5 वर्षांचे सरळ व्याज 9000 मिळवण्यासाठी मुद्दल किती रुपये लागेल आणि त्यावरून रास काढा. सरळ व्याजावर आधारलेला प्रश्न आहे. सरळ व्याज आपल्याला दिलेला आहे, मुद्दल विचारलेला आहे. आपण ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊया. मुद्दल आपल्याला दिलेले नाहीये, प्रश्नचिन्ह. दर दिलेला आहे दशादशे 9, म्हणजे दर साल दर शेकडा 9 हा दर आहे. कालावधी आपल्याला दिलेला आहे, काळ तो आहे 5 वर्ष आणि आपल्याला व्याज दिलेला आहे. व्याज अर्थात सरळ व्याज ते आहे 9000 रुपये. तर आपल्याला 2 गोष्टी विचारलेल्या आहेत. मुद्दल किती रुपये लागेल आणि त्या मुद्दलावरून आपल्याला रास काढायचे आहे. सर्वप्रथम आपण अगोदर मुद्दल काढून घेऊया. व्याज दिलेले आहे आपल्याला, तर आपल्याला सूत्र माहिती आहे म गुणिले द गुणिले क, म्हणजे मुद्दल दर आणि कालावधीचा गुणाकार छेद 100 बरोबर आपल्याला माहिती आहे व्याज मिळते. व्याज काढण्याचं सूत्र आहे, आपल्याला व्याज दिलेलं आहे म्हणून व्याज पुढे मांडलेला आहे. मुद्दल आपल्याला दिलेलं नाही, मुद्दल जागेवर ठेवूया, मग तसाच राहील. दर दिलेला आहे 9, कालावधी आहे 5 वर्ष, छेदामध्ये 100 आणि इंटरेस्ट म्हणजे व्याज दिलेला आहे 9000 रुपये. आता आपल्याला म ची किंमत काढायची, म्हणजे म जागेवर ठेवायचा आहे. म च्या बाजूकडचे जेवढ्या संख्या आहेत त्या आपल्याला इकडे उजवीकडे नेऊन टाकायच्या. तर छेदामधली जी संख्या इकडे गेल्यानंतर ती अंशस्थानी जाते आणि अंशस्थानाची संख्या आहे ती छेदामध्ये जाते. तर 9000 जे तसेच ठेवूया. 9000 गुणिले छेदातले जे 100 आहेत ते इकडे गेल्यानंतर अंशस्थानी येतील आणि 9 गुणिले 5 हे अंशस्थानातले छेदामध्ये जातील. तर आता आपण 9ने जर 9000ला भागलं, 9 1 9 म्हणजे 1000 उत्तर आले. 9ने 9000ला भागल्यानंतर 1000 उत्तर आलेलं आहे. त्यानंतर 5ने आपण 100ला भागलं तर उत्तर येतं 20, 20 100. आता 1000 आणि 20 यांचा जर गुणाकार केला तर तो येते 20000. म्हणजे याचा अर्थ आपल्याला मुद्दल मिळालेला आहे. मग बरोबर मुद्दल म्हणजेच 20000
रुपये. आता 20,000 आपण मुद्दल काढलेला आहे, त्यावरून आपल्याला रास विचारलेले आहे. तर रास काढण्याचं सूत्र आपण आताच पाहिलेलं होतं. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. म्हणजे आपल्याला मुद्दल दिलेली आहे 20,000 आपण आता काढलेली आणि व्याज 9,000 यापूर्वी दिलेलं आहे. यांची बेरीज केली तर ती येते 29,000 रुपये. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण गुण आहेत 5. आकडा एका वर्तुळाचा व्यास 12.4 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आपल्याला व्यास दिलेला आहे 12.4 सेंटीमीटर आणि त्यावरून वर्तुळाची त्रिज्या विचारलेली आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढताना आपल्याला माहिती आहे त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. म्हणजे व्यासला आपण 2 ने भागलं तर उत्तर मिळून जाईल 12.4 भागिले 2, तर 6.2 सेंटीमीटर ही त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. आकडा सोबतच्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र O आहे, तर जेव्हा XY मुळे तयार झालेल्या कंसांची नावे लिहा. O हा सेंटर आहे वर्तुळाचा. XY मुळे काय झालेले आहे, वर्तुळाचे 2 भाग झालेले आहेत, म्हणजे 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे 2 कंस तयार झालेले आहेत. तर विशाल कंस त्याचं नाव आपल्याला लिहायचे. विशाल कंस म्हणजे मोठा कंस. तर XMY हा विशाल कंस आहे. XMY म्हणजे या बिंदूपासून या बिंदूपर्यंत पूर्ण मोठी पाकळी किंवा Y कडून सुरुवात केली तर YMX या पद्धतीने. त्यानंतर लघु कंस म्हणजे लहान कंस, त्याचं नाव आपल्याला खालची बाजू XNY आणि उलट जर वाचलं तर YNX या पद्धतीने. आकडा पहा, सोबतच्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र O आहे. माप कंस LPM चं माप 70 अंश दिलेलं आहे, तर माप कंस LNM चं माप किती? पहा, आपल्याला या कंसाचं माप दिलेलं आहे. केंद्रीय कोनाचं माप जे आहे तेच ते कंसाचं असतं. तर याच्यामध्ये आपल्याला माप कंस LPM चं माप दिलेलं आहे 70 अंश आणि पूर्ण वर्तुळाचं माप आपल्याला 360 अंश असते माहिती आहे. तर आपल्याला जे विचारलेलं आहे LNM माप कंस LNM बरोबर 360 अंश वजा त्याच्या लघुकोनाचं माप वजा करावं लागणार. तर लघुकोन कोणता आहे आपल्याला दिलेला? माप कंस LPM. 360 अंश वजा LPM चं माप आपल्याला 70 दिलेलं आहे. 360 अंशातून 70 वजा केले राहिले 290 अंश. या पद्धतीने संगत लघु कंसाचं आणि विशाल कंसाचं माप सूत्राचा वापर करून काढायचे. हा 2 गुणांचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेत सुद्धा माप बदलून हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7 पहा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण गुण आहेत 4. त्यामध्ये आकडा पहा, एका चौरसाकृती मैदानाची बाजू 45 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? सूत्र लिहून उत्तर काढा आणि गुण आहेत 2. तर आपल्याला चौरसाकार मैदानाची बाजू दिलेली आहे. पहा, आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. चौरसाकार मैदानाची आपल्याला बाजू दिलेली आहे, ते आहे 45 मीटर. मीटर मध्ये दिलेले आहे 45 मीटर आणि त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर मैदानाचं जे क्षेत्रफळ आहे, चौरसाकार मैदान आहे, त्यामुळे आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागणार आहे. चौरसाकार मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला चौरसाचंच सूत्र वापरावं लागेल. बाजू गुणिले बाजू अर्थात बाजूचा वर्ग. आता बाजू आपल्याला दिलेली आहे 45
या ठिकाणी 45 टाकायचे. 45 गुणिले 45 हा गुणाकार केल्यानंतर 4 4 एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग करून घ्यायचा. आपल्याला माहिती आहे 5 चा वर्ग 25, 4च्या पुढची संख्या 5 आहे, 4 पंचे 20 म्हणजे 2025 हे क्षेत्रफळ आलेलं आहे आणि त्याचं एकक आपल्याला लावावं लागेल. चौरस मीटर दिलेला आहे, मीटर लिहायचं. जर सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आकडा 200 मीटर लांब आणि 150 मीटर रुंद आयताकृती बाग आहे आणि बागेच्या कडेने आतील बाजूस चारही बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला आहे. तर त्या रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती? पहा, 5 मीटर म्हणजे आतील बाजूने अंतर आहे. पहा, म्हणजे आपल्याला हा जो पट्टा आहे त्या पट्ट्याचं काय करायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहा, दोन आपल्याला आयत दिसत आहेत. तर आतला जो आयत आहे तो लहान आहे आणि हा मोठा आहे. तर रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे दोन आयत दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहा, मोठ्या आयताची लांबी दिलेली आहे 200 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 150. म्हणजे ABCD जो मोठा आयत आहे. त्यानंतर आतला जो EFGH आहे त्याची लांबी आणि रुंदी दिलेली नाही, ते आपल्याला शोधावी लागणार आहे. तर सर्वप्रथम काय करू आपण? मोठा जो आयत आहे, आयत ABCD, त्याचे क्षेत्रफळ अगोदर काढून घेऊ. तो आकार आयताकृती आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी या सूत्राचा वापर करावा लागेल. लांबी गुणिले रुंदी. तर याच्यामध्ये लांबी आपल्याला 200 मीटर दिलेली आहे, रुंदी आहे 150 मीटर. तर हा गुणाकार गेला 15 दुने 30 आणि 3 शून्य, तर 30,000 चौरस मीटर हे मोठ्या आयताचं क्षेत्रफळ आलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो आयत आहे EFGH त्याचं क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला लांबी गुणिले रुंदी या सूत्राचा वापर करून काढावा लागणार आहे. परंतु आपल्याला इथं लांबी दिलेली नाही, ती आता शोधायची. पहा, रस्त्याचा पट्टा जो आहे तो 5 मीटरचा आहे. म्हणजे पहा, आता लांबी आपण सर्वप्रथम काढून ही लांबी आपल्याला मोजायची. पहा, इथपर्यंत आपल्याला हे माप माहिती आहे, हे 200 आहे पूर्ण. पण हे आपल्याला 5 मीटरचं जे अंतर आहे दोन्ही बाजूकडचं ते आपल्याला वजा करावं लागणार आहे. हे 5 आणि हे 5 दोन्ही वजा केले 200 मधून तर ते होतात 190. म्हणजे लांबी आलेली 190 आणि रुंदी सुद्धा त्याच पद्धतीने, म्हणजे उभी ही रुंदी आहे. ते मोठ्या वर्तुळाची ती मोठ्या आयताकृती बागेची रुंदी ही 150 मीटर आहे. तर लहान आयताची किती येईल पहा, तर ते आपल्याला हे 5 वजा करावे लागतील आणि खालचे 5 वजा करावे लागतील. म्हणजे 5 आणि 5 10, 150 मधून 10 गेले तर राहिले 140 आणि हा जर गुणाकार केला तर आपल्याला मोठ्या आयताचं क्षेत्रफळ आणि लहान आयताचं क्षेत्रफळ मिळून जाईल. तर हा गुणाकार आहे 26,600 येतोय चौरस मीटर. आता मोठ्या आयतातून लहान आयत वजा केला की उरलेलं जे क्षेत्रफळ असणार आहे ते रस्त्याच्या जागेचं असणार आहे. म्हणजे पहा, रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ बरोबर मोठा जो आयत आहे, आयत ABCD चे क्षेत्रफळ वजा आयत EFGH चे क्षेत्रफळ. आता हे दोन्ही क्षेत्रफळ जे आहेत आपण अगोदर शोधलेले आहेत. ABCD चे क्षेत्रफळ आलेलं आहे 3000 चौरस मीटर आणि EFGH चे क्षेत्रफळ आलेलं आहे 26,600 आणि ही जर वजाबाकी केली, ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. 30,000 मधून 26,600 वजा केले तर 3,400 येतात आणि त्याचं एकक असणार आहे चौरस मीटर. म्हणजे याचा अर्थ रस्त्याच्या जागेचे जे क्षेत्रफळ आहे ते 3,400 चौरस मीटर असणार आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. गुण आहेत 4. आकडा
इष्टिकाचिती आकाराच्या लाकडी पेटीची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे, तर त्या पेटीचं एकूण पृष्ठफळ किती? पहा, आपल्याला पेटीचा आकार हा इष्टिकाचिती आहे, तर हे प्रश्न सोडवताना इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ काढावं लागणार आहे. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ अर्थात त्या लाकडी पेटीचे असणार आहे, ते सूत्र आहे 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. तर या ठिकाणी आपण किमती टाकल्या 2, तसेच लांबी आपल्याला 1.2 मीटर दिलेली आहे, गुणिले बी म्हणजे रुंदी आहे 1, बी पुन्हा 1 आणि उंची आहे 0.5 अधिक लांबी गुणिले उंची म्हणजे लांबी 1.2 गुणिले उंची आहे 0.5. पहा, आता या क्रिया केल्यानंतर 1.2 ने 1 ला गुणलं तर 1.2, 1 ने 0.5 ला गुणलं 0.5 अधिक 1.2 गुणिले 0.5 हा गुणाकार गेला 12×5 = 60 म्हणजे 0.6 येईल आणि या सर्वांची बेरीज केली कंसातील तर पहा ती येते 2.3. आता 2.3 ने 2 ला गुणलं तर 4.6 येते. 4.6 चौरस आपल्याला मीटर दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ इष्टिकाचिती आकाराच्या लाकडी पेटीचे जे एकूण पृष्ठबळ आहे ते आलेलं आहे 4.6 चौरस मीटर. आकडा 50 सेंटीमीटर बाजूच्या घनाकृती पत्र्याच्या 10 पेट्यांना बाहेरून रंग देण्यासाठी 10 पेट्या आहेत, बाहेरून रंग देण्यासाठी 40 रुपये चौरस मीटर दराने येणारा रंगाचा खर्च किती? आपल्याला बाजू दिलेली आहे, घनाकृती आहे म्हणजे घनाचीच बाजू दिलेली आहे, ती आहे 50 सेंटीमीटर आणि खर्च दिलेला आहे 40 रुपये चौरस मीटर. या ठिकाणी मीटर दिलेला आहे आणि इथं सेंटीमीटर दिलेला आहे, तर आपल्याला सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करावं लागेल, 100 ने भागावं लागेल, उत्तर येईल 0.5 मीटर. समजा त्या पेटीची पत्र्याच्या सर्व बाजूंची लांबी असणार आहे 0.5 मीटर. तर सर्वप्रथम आपण काय करूया, तर एका पेटीचं एकूण पृष्ठफळ काढून घेऊया. घनाकृती पेटीचे एकूण पृष्ठफळ काढून घेऊया आपण. त्यासाठी घनाचं पृष्ठफळाचं सूत्र वापरावं लागेल, 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 पृष्ठ आणि बाजू आहे 0.5, 0.5 चा वर्ग. 0.5 चा वर्ग केल्यानंतर तो येते 5 चा वर्ग 25 म्हणजे 0.25 आणि हा गुणाकार गेला तर तो येते 1.50 आणि त्याचे एकक असणार आहे चौरस मीटर. एका पेटीचं पत्र्याचं जे आहे ते एकूण पृष्ठफळ आलेलं आहे 1.50 चौरस मीटर. आपल्याला 10 पेट्या आहेत म्हणजे याला 10 ने गुणून पुन्हा एका चौरस मीटरचा दर आहे 40. एकूण खर्च आपल्याला या पद्धतीने काढता येईल. एकूण पृष्ठफळ आलेलं आहे 1.50 गुणिले पेट्यांची संख्या 10 गुणिले एका चौरस मीटरचा दर आहे 40. या सर्वांचा गुणाकार केला तर तो येतोय 600. म्हणजे याचा अर्थ 600 रुपये खर्च आहे या पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. गुण आहेत 5. आकडा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बाजूंपासून काटकोन त्रिकोण तयार होतो त्याचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. आता काटकोन त्रिकोणाचा पर्याय जर आपल्याला तयार करायचा असेल बाजूंवरून तर त्यासाठी आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट वापरावं लागणार आहे. तर या ठिकाणी मोठी संख्या 16 आहे, 16 चा वर्ग 256 आणि उरलेल्या संख्या 12 चा 144 आणि 9 चा 81. ही बेरीज केली तर ती 256 येत नाही. इथं 30 चा वर्ग मोठी संख्या 900, याचा 400 आणि हा 100 500 येतोय त्यामुळे हा पर्याय बाद. या ठिकाणी 20 चा वर्ग 400, 5 चा वर्ग 225, 12 चा 144
या ठिकाणी एकक स्थानी 0 येते, त्यामुळे हा पर्याय बाद. राहिलेला पर्याय 4 जो आहे तो बरोबर आहे, कारण यातली मोठी संख्या 17 आहे. 17चा वर्ग 289 आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाची जर बेरीज केली आपण, 8चा वर्ग 64 आणि 15चा 225, ही जर बेरीज केली तर ती येते 289. म्हणजे याचा अर्थ 8 बाजू, 15 बाजू आणि 17 बाजू जर असेल तर तो काटकोन त्रिकोण आहे पायथागोरसच्या त्रिकुटानुसार. आकडा 12, मैदानावर बी या ठिकाणापासून हरीश पूर्वेकडे 12 मीटर सरळ, बी या ठिकाणापासून हरीश पूर्वेकडे, पूर्व बाजू इकडे आहे, 12 मीटर सरळ सी या ठिकाणी गेलेला आहे, म्हणजे इथं आलेला आहे. आणि बी या ठिकाणाहून परेश उत्तरेकडे 9 मीटर, बी या ठिकाण उत्तरवरची दिशा, या ठिकाणी परेश 9 मीटरवर गेलेला आहे. तर काय विचारले पहा, ए आणि सी या दोन ठिकाणामधील कमीत कमी अंतर किती ते काढा. पहा, ए ठिकाणापासून सी ठिकाणापर्यंतचं अंतर आपल्याला शोधायचं आहे. ते शोधण्यासाठी आपल्याला हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे आपल्याला कर्ण शोधायचा आहे. हा कर्ण आहे, काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण. ते अंतर आपल्याला शोधायचे आणि ते कसं शोधायचे, तर त्यासाठी आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागेल. पायथागोरस सिद्धांतानुसार आपण लिहू शकतो की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला कर्ण दिलेला नाही आहे, कर्ण आपण तसे शब्द जागेवर ठेवूया. कर्ण वर्ग बरोबर पाया आपल्याला दिलेला आहे 12 मीटर म्हणजे 12चा वर्ग, अधिक उंची दिलेली आहे 9 मीटर म्हणजे 9चा वर्ग. तर 12चा वर्ग केला, 12 गुणिले 12 144, 9चा वर्ग 9 9 81, बेरीज केली तर ती येते 225. म्हणजे कर्णाचा वर्ग हा 225 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमूळ काढल्यानंतर कर्ण बरोबर वर्गमुळात 225 येईल आणि 225चं वर्गमूळ काढत तर ते येते 15, कारण 15चा वर्ग 225 आहे. कर्ण बरोबर 15 आणि ते अंतर आहे मीटर मध्ये. म्हणजे ए आणि सी या दोन ठिकाणातलं जे अंतर असणार आहे ते असणार आहे 15 मीटर. या पद्धतीने पायथागोरस सिद्धांत आपल्याला वापरून हा प्रश्न सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 10 पहा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा आणि एकूण गुण आहेत 6. आकडा विस्तार सूत्रांचा उपयोग करून किंमत काढा. आपल्याला संख्या दिलेली आहे 67चा वर्ग. आपल्याला फक्त एक कृती पूर्ण करायची आहे. विस्तार सूत्र जे आहे आपल्याला इथं वजाबाकीचे आहे. उदाहरण म्हणजे आपल्याला या ठिकाणी वजाबाकी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला वजाबाकीचं सूत्र वापरायचंय. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. तर यामध्ये आपण 70 हे पहिलं पद आहे आणि 3 हे दुसरं पद आहे. तर यामध्ये आपण जर किमती टाकल्या, ए वजा बी म्हणजे 67 मधून फोड केलेली आहे, 70 वजा 3 67 येत आहे. म्हणजे ए म्हणजे 70 आणि बी म्हणजे 3. म्हणजे या ठिकाणी 70 वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग आहे 70चा वर्ग वजा 2, तसेच ए म्हणजे 70 आणि बी म्हणजे 3 आणि बी चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग. तर 70चा वर्ग म्हणजे 7 7 49 आणि 2 0 वजा या ठिकाणी 49 दिलेला आहे. आता मधली संख्या आपल्याला हा गुणाकार करून 7 7 दुने 14 140 आणि 140 त्रिक 14 त्रिक 42 420 अधिक 3चा वर्ग 9. तर या ठिकाणी 420 येईल. आता 420 मधून आपण 4900 मधून 420 वजा केले तर ते राहतात 4480 अधिक 9, तर 4489. म्हणजे याचा अर्थ 67 या संख्येचा जो वर्ग आहे तो 4489 आहे. या पद्धतीने विस्तार सूत्राचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. आकडा विस्तार करा. आपल्याला या वर्गांचा विस्तार करायचा आहे. या ठिकाणी अधिक आहे म्हणजे आपल्याला हे सूत्र वापरायचंय, ए अधिक बी कंसाचा वर्ग
बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले ए बी म्हणजे पहिले पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे 3m आणि दुसरं पद आहे 1/3 आणि याचा वर्गाचा विस्तार करायचा. ए चा वर्ग म्हणजे या ठिकाणी 3m चा वर्ग, 3m चा वर्ग अधिक 2 तसेच ए म्हणजे आहे 3m, बी आहे 1/3 अधिक दुसरा पदाचा वर्ग म्हणजे 1/3 चा वर्ग. तर या क्रिया करून 3m चा वर्ग म्हणजे 3m ने 3m ला गुणलं 3 त्रिक 9 आणि m गुणिले m म्हणजे m वर्ग अधिक आता या तिघांचा एकत्रित गुणाकार करायचा आपल्याला. 3 ला हा 3 गेला या ठिकाणी छेदातली संख्या कमी झाली 2 1 2 आणि m तसेच 2m 1/3 चा वर्ग म्हणजे 1/3 ला आपण 1/3 ने गुणलं वर्ग करायचा म्हणजे काय करायचं अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा छेदस्थानी तर 1/9 म्हणजे याचा अर्थ आपल्याला 3m अधिक 1/3 याचा वर्ग केला तर तो येतोय 9m वर्ग अधिक 2m अधिक 1/9. या पद्धतीने हा 2 गुणांचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आकडा पहा. एका आयताची लांबी दिलेली आहे 2x अधिक 5 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 2x वजा 5 मीटर. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी दिलेली आहे ते आपण 2x अधिक 5, रुंदी आहे 2x वजा 5. तर हा गुणाकार करायचा. हा गुणाकार करण्यासाठी आपल्याला एक क्षेत्र माहिती आहे पहा ए अधिक बी, त्याला ए वजा बी ने जर गुणलं तर त्याचा ए वर्ग वजा बी वर्ग असा विस्तार होतो. पहा मग आपल्याला पहिलं पद दिलेले आहे 2x आणि दुसरं पद आहे 5. तर याचा विस्तार केला आपण ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे आपल्याला ए चा वर्ग म्हणजे पहिलं पद 2x आहे 2x चा वर्ग वजा बी म्हणजे 5 आहे 5 चा वर्ग. तर आपल्याला इथं क्षेत्रफळ मिळून जाईल 2x चा वर्ग 2x गुणिले 2x 4x वर्ग वजा 5 चा वर्ग म्हणजे 25. या पद्धतीने 2 चौकटी भरल्यानंतर 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 11 पहा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण गुण आहेत 5. हा सांख्यिकी माहितीवर आधारलेला प्रश्न आहे. आकडा पहा. एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांना 10 पैकी मिळालेले गुण खालील प्रमाणे आहेत. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. ही आपल्याला माहिती दिलेली आहे. 3 गुणाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवताना सर्वप्रथम आपल्याला जी माहिती दिलेली आहे अंकातली ती एकदा खात्री करून घ्यायची आहे आणि प्राप्तांक ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता यामध्ये योग्य ठिकाणी माहिती भरायची आहे. तर प्राप्तांक म्हणजे 10 पैकी कमीत कमी गुण किती मिळालेले आहेत पहा. या ठिकाणी कमीत कमी गुण जर पाहिले आपण निरीक्षण केलं तर 4 आहेत म्हणजे 4 आपल्याला घ्यावे लागतील. 4 नंतर जास्तीत जास्त 9 आहेत म्हणजे या ठिकाणी 4 5 6 7 8 आणि 9 गुणांची नोंद करायची आहे. ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता एकूण वारंवारता आपल्याला या 30 संख्या दिलेल्या आहेत 30 या ठिकाणी मांडून ठेवायचे आणि बेरीज आपली 30 आली पाहिजे अशी संख्या आपल्याला मोजायच्या आहेत. प्राप्तांकामध्ये 4 हा अंक गुण असलेले किती आहेत ते आपल्याला मोजावं लागेल. तर आपण गोल करून घ्या. 4 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 या ठिकाणी 4 वेळा आलेला आहे. 5 अंक किती वेळा आले पहा 1 2 3 4 5 6 आणि 7. 4 हा अंक 5 अंक 7 वेळा आलेला आहे. 6 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 आणि 4. 6 अंक 4 वेळा आलेला आहे. 7 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 6 वेळा आलेला आहे. 8 अंक किती वेळा आला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 6 वेळा आलेला आहे. 9 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 9 वेळा आलेला आहे. 10 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 10 वेळा आलेला आहे. 11 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 11 वेळा आलेला आहे. 12 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 12 वेळा आलेला आहे. 13 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 13 वेळा आलेला आहे. 14 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 14 वेळा आलेला आहे. 15 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया 1 2 3 4 5 6 म्हणजे तो एकूण 15 वेळा आलेला आहे. 16 अंक किती वेळा आलेला आहे पाहूया
आणि 4, 8 अंक 4 वेळा आलेला आहे. आता 9 अंक उरलेला जो आहे तो पहा 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे अशा पद्धतीने एकूण सर्व संख्या आहेत आणि ही जर बेरीज केली तर येते 30. आता ताळ्याच्या खुणा ज्या आहेत त्या ताळ्याच्या खुणा आता 4, पहिली 1, 2, 3, 4, पुढे आपल्याला काहीच नाहीये. त्यानंतर 5 अंक 7 वेळा आलेला आहे. ताळ्याच्या खुणा पहा, पहिला गट 1, 2, 3, 4, पाचवी जी रेषा आहे ती तिरपी मांडायची. 5 झाले, 6 आणि 7. 6 अंक 4 वेळा आलेला आहे म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 7 अंक 6 वेळा आलेला आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि हा एक 6. 8 अंक 4 वेळा 1, 2, 3, 4 आणि 9 अंक 5 वेळा म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5. या पद्धतीने हे 4, 7, हे 4, 6, 4 आणि 5 अशा पद्धतीने प्रश्न सोडल्यानंतर 3 पैकी 3 गुण हमखास मिळतील. शेवटचा प्रश्न पाहूया. आकडा योगेशने दररोज सायकलने केलेला प्रवास खाली दर्शवलेला आहे. त्यावरून त्याचा दररोजचा सरासरी प्रवास किती ते काढा. 2 गुणासाठी हा प्रश्न आहे. सरासरी काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे. सरासरी बरोबर दिलेल्या प्राप्तांकाची बेरीज. आपल्याला दिलेले प्राप्तांक म्हणजे एकूण अंतर दिलेलं आहे, एकूण प्रवास अंतरामध्ये केलेला आहे म्हणजे एकूण प्रवास अर्थात ते अंतर आणि छेदामध्ये एकूण दिवस. तर या ठिकाणी एकूण प्रवास जो आहे तो आपल्याला बेरीज करावा लागेल. 15 किलोमीटर, 15 अधिक 12 अधिक 10 किलोमीटर अधिक 17 किलोमीटर अधिक 14 किलोमीटर अधिक 10 किलोमीटर अधिक 13 अधिक 9 किलोमीटर आणि छेदामध्ये एकूण दिवस. हे दिवस जर मोजले आपण तर ते दिवस होतात 8. त्याला 8 दिवसांनी भागायचंय. ही जर बेरीज आहे ती बेरीज केली तर ती 100 येते आणि त्याला 8 ने भागलं तर पहा 8 एक 8, 2 राहिले, पुन्हा 8 2 16, 4 राहिले, 8 पंचे 40, 12.5 म्हणजे दररोजचा सरासरी प्रवास जो आहे 12.5 किलोमीटर आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न सरासरीचा सोडवायचा आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नसेल तर एक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.